शेंगदाण्याच्या किमती ऐकूनच सामान्य नागरिकांना धक्का बसावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या बाजारात शेंगदाण्याचा किरकोळ दर थेट 170 ते 220 रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचलाय। ही शेंगदाण्याच्या इतिहासातील विक्रमी दरवाढ मानली जाते। केवळ शेंगदाणेच नाही तर तेल, डाळी आणि कडधान्यांच्याही दरातही लक्षणीय वाढ झाली आहे। यामुळे घराघरातील स्वयंपाकघराचं गणित अक्षरशः बिघडलं आहे। या भाववाढीचा थेट फटका गृहिणींच्या बजेटला बसत आहे। जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या काळात शेंगदाण्यापासून बनणाऱ्या सर्व पदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। गेल्या महिनाभरात कडधान्य, डाळी, तेल, शेंगदाणा, खोबरे अशा जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भडका उडालेला आहे। तेलापासून थेट तांदळापर्यंत सर्व वस्तू महाग झाल्यामुळे किरकोळ व्यापारीही अडचणीत सापडले आहेत। सध्या बाजारात गोडे तेल 155 ते 176 रुपये, शेंगदाणे 170 ते 200 रुपये, हरभरा डाळ 70 ते 75 रुपये, बदाम 840 ते 920 रुपये आणि मठ 120 ते 150 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे। यंदा बहुतांश पिकांचं उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात पुरवठा घटला आहे आणि मागणी मात्र कायम असल्याने किमतीत प्रचंड वाढ झाली असून येत्या काळातही महागाई कमी होण्याची शक्यता फारशी दिसत नसल्याचे व्यापारी सांगतायत।